नमस्कार, आज आपण बघणार आहोत लिंबू सरबतचं प्रीमिक्स, हे पण सोपेच्या फ्लेवरमध्ये। अगदी यामध्ये पुदिना सुद्धा थोडा टाकलेला आहे। अगदी पटकन तयार होते, कुठेही घेऊन जाता येते। पाहुणे आले तरी झटपट काही सेकंदात आपलं सरबत तयार होते। आणि लिंब शेवटी आता महाग होत आहेत, त्यामुळे अशी प्रीमिक्स तयार केली तर सोपं जाते। सुरुवात करूया। मी 5 ते 6 लिंब घेतले आहेत। तुम्ही 1 किलो अर्ध्या किलोच्या प्रमाणात सुद्धा घेऊ शकतात, पण याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही। स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर याला मधातूनच कापायचं आहे आणि शक्य होईल तितक्या याच्या बिया काढायच्या आहेत, नाहीतर याचा कडवट अशी चव येऊ शकते। म्हणून आपण याच्यातल्या सगळ्या बिया काढायचा प्रयत्न करूयात। त्यानंतर आपण याच्यातला रस जो आहे तो पिळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं का होईना याच्यात बिया राहतात, त्यामुळे आधी थोड्या बिया काढून घ्या। नंतर याला एका गाळणीच्या साहाय्याने आपण व्यवस्थित गाळून घेऊयात आणि याचं व्यवस्थित एक माप घेऊयात। आता वाटीच्या साहाय्याने याचं जे माप घेतलं आहे ते येते पाऊण वाटी। एक स्वच्छ ताट घ्यायचं, अगदी कोरडं, त्यामध्ये आपण याला पसरवून घेऊयात। त्यानंतर जेवढा आपण लिंबाचा रस घेतला आहे त्याच्यात 3 पट साखर घ्यायची आहे। तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकतात। इथे मी पाऊण वाटी घेतली होती साखर, तर त्याच्याच 3 पट 3 वाट्या ह्या साखर घेतली आहे। तुम्ही 1.25 वाटी घेतली तरी हरकत नाही। याला नुसतं मिक्स करायचं आहे, विरघळू द्यायचं नाही। फक्त मिक्स करून असं ठेवून द्यायचं आहे। जास्त प्रमाण असेल तर तुम्ही याला 2 ते 3 ताटात काढून घ्या। नंतर याला आपल्याला फॅन खाली सुकवायचं आहे। हे मी रात्री केलं होतं, त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवेल। सोबत मी इकडे पुदिना छान स्वच्छ धुवून याला फॅन खाली वाळवलं आहे। याला सुद्धा मी ऊन दाखवलं नाही आणि त्याला सुद्धा ऊन दाखवायचं नाही। आता दुसऱ्या दिवशी सकाळी याला परत आपण हलवून घेणार आहोत, किंवा तुम्ही ही प्रोसेस 7 ते 8 तासांनी केली तरी चालेल। आणि याला पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच दिवशी रात्रीचं तुम्हाला दाखवते। आता याचे थोडेसे आपले दाणेदार असे क्रिस्टल सारखं याचं तयार झालेलं आहे। परत याला जास्त मिक्स करायचं नाही, फक्त मागून पुढून हलवून घ्यायचं आणि तसंच सुकायला ठेवायचं। फॅन खाली सुकवा, पण घरातच सुकवा, दिवसभर फॅन लावायची गरज नाही। आता तिसरा दिवस तुम्हाला दाखवत आहे। सकाळचा बऱ्यापैकी व्यवस्थित सुकलेला आहे आणि चौथ्या दिवशी मात्र सकाळी मी याचे मिक्सरमधून बारीक असं पल्स मोडवरती ऑन ऑफ करत पावडर तयार करून घ्यायचं आहे। मला 1-2 दिवस कमी जास्त सुद्धा लागू शकतो हे सगळं सुकवायला। आणि साखर तुम्ही आधीच थोडीशी एक्स्ट्रा बाजूला ग्राइंड करून ठेवून द्या। सोपेचा फ्लेवर देण्यासाठी सोप 3 ते 4 चमचे पोहे खायच्या चमच्याने भाजून घेतली आहे। त्याला संपूर्ण थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून या आपल्या प्रीमिक्समध्ये टाकलं आहे। याला हलवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पुदिनासुद्धा सुकला आहे, तर पुदिनासुद्धा आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया। अगदी ऑप्शनल आहे, त्यामुळे तुम्ही स्किप पण करू शकता। आता एका हवाबंद डब्यामध्ये याला भरून घेतलं आहे। सोबत 1 चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकलं आहे। तुम्हाला नुसतं साधं मीठ टाकायचं असेल तरीसुद्धा चालते। छानपैकी मिक्स करून घेऊयात। आता सरबत तयार करूयात। 1 ते 1.5 चमचा आपल्याला आवडीनुसार तुम्ही इथे हे सरबताचं प्रीमिक्स टाकायचं आणि वरून थंड पाणी, साधं पाणी जसं हवं तसं तुम्ही टाकून याला मिक्स करून घ्यायचं। तयार आहे आपलं सरबत आणि हे वर्षभर टिकते फ्रीजशिवाय। फक्त याला ओलसर असं काही लागायला नको, चमचासुद्धा ओला नको आणि डब्बासुद्धा ओला नको, किंवा ओल्या हाताने तुम्ही घेऊ नका। बराच वेळ हे छान राहते। सोप टाकल्यामुळे याची चव खूप छान होते आणि शिवाय पचनास मदत करते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।